गुड मॉर्निंग दोस्तांनो, कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर आज गुरुवार असल्या कारणाने आपण दत्ताच्या दर्शनासाठी आलेलो आहोत नृसिंहवाडीला. तर आज आपण दत्त दर्शन घेऊया. नृसिंहवाडी नरसोबावाडी आमच्याकडे बोललं जातं इकडं. तर आपण नृसिंहवाडी क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. तर आज मी तुम्हाला नृसिंहवाडी दाखवणार आहे. आपण इथून एंट्री केलेली आहे नृसिंहवाडी क्षेत्रात आणि आपण आपली गाडी इकडं पार्किंगमध्ये लावत आहोत. आता आपली गाडी पार्किंग करून झालेली आहे आणि आपण मंदिर परिसरात, मार्केट परिसरात आगमन केलेलं आहे. बघू शकता रंगीबेरंगी फुले, हार यांची दुकाने इथे सजवलेली आहेत आणि एवढ्या सकाळी लोक शॉपिंग करत आहेत. आपली गाडी पार्किंग करून दोन मित्र आलेले आहेत. तर सकाळ सकाळी आपले दोन मित्र आलेले आहेत इकडे. कसं वाटते भावानो? सकाळ सकाळी दर्शनाला आलेलं आहे. आंघोळ केलाय ना? 4 वाजता लातूरकर आपले 4 वाजता आंघोळ केलेले आहेत. हे तर इथलेच आहेत. सकाळ सकाळी आपला दानधर्म करून झालेला आहे. पण आज मित्रांमुळे उपवास धरलेला आहे, त्यामुळे आपल्याला काही खाता येत नाही आहे मला. रुद्राक्षाच्या माळा आहे तिकडे आणि ग्रामपंचायतीकडून चांगली सेवा करण्यात येत आहे. कचऱ्याची गाडी आहे जिथे आपण बघू शकता की पूर्ण नृसिंहवाडीतल्या स्वच्छतेसाठी इथं कचरा गोळा करण्यात येत आहे. गव्हर्नमेंट आपलं काही ना काहीतरी चांगलं काम करत आहे ग्रामपंचायतीचं. सगळ्यात जास्त फेमस आहेत आपले कंदी पेढे नरसोबावाडीला. बघू शकता पेढ्यांची दुकानं कशी आहेत. पेढे, नारळ, अगरबत्ती, घरी जायला प्रसाद इकडे सर्वच अवेलेबल आहे नरसोबा क्षेत्रात. आणि पुढे आता कॅमेरा बंद करायला लागणार आहे आपल्याला, कारण मोबाईल आणि हे अलाउड नाही आहे. त्यामुळे आतलं दर्शन तरी आपण ट्राय करूया आतलं दर्शन कॅप्चर करायचं. तर आपण इथं आलेलो आहोत. आता आपण ह्याच्यासाठी नारळ आणि कापूर, खडीसाखर घेतलेला आहे. तर ऑलरेडी आमच्या आईसाहेबांनी घरातून सगळं घेऊन आलेलं आहे. आणि इथं फ्रीमध्ये आपल्याला चप्पल काढायची सुविधा पण केलेली आहे. आमच्या आईनं आम्हाला आत्ताच पेमेंट करायला लावलेलं आहे, कारण जर आपण विदाऊट पेमेंट नंतर पेमेंट करूया म्हटलं तर त्याचा अर्थ असा होते की आपण जे नारळ आणि अगरबत्ती त्यांनी घेतलेले आहे ते आपल्या वतीनं देवाला चढलेलं नाही आहे, पण ते त्या दुकानदाराच्या वतीनं देवाला चढलं आहे. त्यामुळं असं बोललं जातं आहे की त्याचे पैसे तुम्ही आधीच द्या. तुम्ही देवा दर्शनासाठी देणगी आणि हे देऊ शकताय आणि तुम्हाला जर 5 दिवस पाहिजे असेल तर भेटतील तिकडे. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे इकडे. मंदिर हे नदीच्या शेजारीच आहे. नदीकाठी वसलेलं हे नृसिंह मंदिर आहे आणि इथं 2 नद्यांचा संगम आहे. 2 आहे का 3 आहे? 2 नद्यांचा संगम. मग मी कुठल्या 2 नद्या आहेत का इथं संगमाच्या? कृष्णा आणि पंचगंगाच्या संगमावरती बसले. आता दर्शन रांगा इथं आपण दर्शन नाकावरती जाऊया. आपण कोण बांधलेलं या? एक मुसलमान राजानं बांधले. त्याच्या आधी तो परीट असतोय, एक परीट असतोय आणि श्रीपाद श्री वल्लभांना म्हणतोय की मला राजा व्हायला वाटते. मग तो म्हणते ठीक आहे, पुढच्या जन्मात तू राजा हो. मग त्यावेळेला तुमची भेट कशी होणार? तर मी पण पुन्हा नृसिंह सरस्वती दत्तांच्या रूपात मी जन्म घेणार, त्यावेळेला तुझी माझी भेट होईल. आणि मग तो इथं येतोय नरसोबावाडीत आणि त्यावेळेला आल्यावर मग नृसिंह सरस्वती दत्त म्हणतात की काय रजका आलास का? मग त्याला ती खूण पडते आणि तो हे मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर अशी या मंदिराची हिस्ट्री आहे. साहेबांचं वाचन जास्त असल्यामुळं त्यांना या सगळ्या
हिस्ट्रीची आणि याची कल्पना चांगलीच आहे. तुम्ही बघू शकता इथं बोटिंग करू शकता. मंदिराचा आवार असा परिसर आहे. अत्यंत छान आणि स्वच्छ असं नदी आणि परिसर आहे मंदिराचा. लोक भाविक इकडे दर्शनासाठी चालत पायी येतात इकडे. तर आपण सुद्धा आता नदीच्या स्पर्शासाठी जाऊया. हे काय काय सोडतेस पाण्यात? तर आपण आपले पाय धुतलेले आहेत तिकडे. हे एक पहिलं मंदिर आहे ज्या मंदिराला कळस नाही आहे. तर आपण वरती गेल्यावरती बघूया. या मंदिराला कुठेच कळस नाही आहे. तर आपण तुपाचा दिवा असा सोडलेला आहे याच्यामध्ये. म्हणतील की अंधश्रद्धा हे आहे ते आहे, पाणी आपण घाण करतोय, प्रदूषित करतोय, एवढं आपण त्याच्यामध्ये सोडलेलं आहे सगळं. तर असं काही नाही आहे. हा कचरा साफ होतो परत आणि ही प्रथा आहे इकडेच्या लोकांची. तर तुम्ही बघू शकता इकडे पान आणि हे त्यांनी सोडलेलं आहे. त्याचं काय हेट करून आणि हे करून काही नाही. आपण काय एवढं काही घाण करत नाही आहे. लोकांची एक श्रद्धा आहे, त्या ह्या श्रद्धेनुसार ते पाण्यात नारळ आणि हे सोडत आहेत. कृष्णामाईच्या तीर्थानं आपण पवित्र होण्यासाठी आपण ह्या पाण्यात आलेलो आहोत. पाय धुतलेले आहेत आणि गंगेला आपल्या सूर्याला आणि ह्याला अर्पण करून पण नमस्कार करून आपण देवदर्शनासाठी जाऊया. तर मम्मी पप्पांनी इथं बसायचं ठरवलं आहे थोडा वेळ, जरा शांतीसाठी आणि याच्यासाठी. तर ते शांत वातावरणात आपले उतरत्या वयाचा आनंद घेत आहेत देवदर्शन घेऊन. तर हे दत्ताच्या दर्शनासाठी कायम इकडे येतात. मीच पहिल्यांदा आलेलो आहे यांच्याबरोबर. तर भाविकांची रांग बघू शकताय. इथून मुखदर्शनासाठी भाविकांची रांग आहे. इथं तुम्ही अगरबत्ती, कापूर काही असेल तर ते तुम्ही मंदिर परिसरात इथं त्याचं अर्पण करू शकता. शकताय आपल्या ह्याच्यात त्रिफळ आहे हे. तर हे दत्तांच्या आवडीचं फळ आहे. तर आपण ते आपण दत्तांना अर्पण करूया. मंदिर आहे थोड्याच अंतरावर. हे जी केळीचे खूप लावलेले आहेत. तिथे समोर मंदिर आहे. तुमचं नारळ आणि अर्पण करू शकता तुम्ही इकडे. इकडे आपले सर्व भटजी जे मंदिराची केअरटेकर आहेत ते आहेत सगळे. हा आपण आता आलो आहोत महाप्रसादाचा एरिया. इकडं महाप्रसाद आहे आणि इकडं संगम आहे. आता आपण संगम बघायला जाऊया. आपण दत्तांचं दर्शनाचं व्हिडिओ काढू शकलो नाही कारण तिथं मोबाईल आणि फोटोग्राफी अलाउड नव्हतं. नरसोबावाडीला आल्यावरती मातृशांती पितृशांती आपण करू शकतो. इकडं केस दान केले जातात आणि इकडे आंघोळ केली जाते. तर त्या सगळ्या विधी इथं करून दिल्या जातात ज्या आपल्या भावी आयुष्यासाठी ज्या चांगल्या असतात. जेणेकरून आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील काही असतील तर त्या दूर होण्यासाठी ह्या विधी केल्या जातात. तर त्याही इथं केल्या जातात. त्याच्यासाठी काही थोडे बहुत चार्जेस आहेत त्यांचे, ते लोक घेतात ते. आणि तुम्ही ते जर तुम्हाला करायचं असेल तर नृसिंहवाडीला कधी येऊन करू शकता. तर तुम्ही हिरोचे फोटो बघू शकताय. हा 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 एक नंबर भावा, जिंकलायच तो. हा आपला गाडीचा फोटोग्राफर आहे. एक नंबर फोटो सेशन करतोय. कुठला फोन आहे भाऊ तुझ्याकडं? iPhone 14 Pro Max. तर त्या फोनची कमाल आहे ती. पाण्यामध्ये कोण बुडत असेल किंवा काही अनहानी झाली तर इथं आपली
वजीर रेस्क्यू फोर्स आहे. असं छानसं सुंदरसं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. आम्ही आलेलो आहोत त्यावेळेला 11 11:30चं टाईम झालेलं आहे मोस्टली, पण तरीसुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही ऊन नाही आहे किंवा काही नाही आहे. असं छानसं वातावरण झालेलं आहे. आता आपण जो 2 नद्यांचा संगम बोललो होतो, तर त्या 2 नद्यांचा संगम आपण दाखवूया. इथंच 2 नद्यांचा संगम झालेला आहे. तरी एक बघू शकता ही अशी एक नदी आहे इकडच्या साईडला, आणि सेम या कृष्णेला मिळालेली एक नदी आहे. बघू शकता त्याला संगम म्हणतात. शहरात एक पिंपळाचं जास्त मस्त झाड आहे जुनं सगळ्यात, बघू शकता तुम्ही. आणि मंदिर परिसर पण अत्यंत स्वच्छ आणि जुन्या बांधकामाचं आहे. इकडं भक्त निवास आहे, भक्तांची राहायची सोय होते इकडे. चंद्रयोगी स्वामी महाराजांची जिवंत समाधी आहे. तर इथं महात्मा पाटील महाराजांची समाधी मंदिर आणि मठ आहे, तर आपण तिकडे जातो आहे. समाधी मंदिर आहे ते आपल्याला इथं खाली जायला लागतं, असं पायऱ्या उतरून. समाधी मंदिर आहे. जय श्री गुरुदेव दत्त. तर तुम्ही पोथी वाचन किंवा काही करू शकता. दर्शन झालेलं आहे ना. आपण आता परतीच्या प्रवासासाठी निघालो आहोत. भेटूया मग परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राम राम.